हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन धिस चॅनल. आज आपण मोशन इन अ प्लेन ह्या चॅप्टरचा तिसरा पार्ट बघणार आहोत. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर ॲक्सेलरेशन हे एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं. ए बार इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार असं ते एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे. त्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. सो आपण सुरुवातीला बघणार आहोत पीरियड ऑफ रिव्होल्यूशन. नाउ पीरियड मीन्स द टाइम रिक्वायर्ड टू complete one revolution of a particle which is performing uniform circular motion. एका पार्टिकलला की जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्याला एक ऑसिलेशन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ त्यालाच आपण बोलणार आहोत पीरियड. सो पीरियड इज इक्वल्स टू आहे सर्कम्फरन्स of the circular path divided by linear speed. Okay, now we know that circumference is 2 pi r and the linear speed is v. Okay, also period can be defined as the ratio of angular displacement with the angular speed. Now the angular displacement of the particle in a one revolution is equals to 2 pi divided by angular velocity, that is omega. So t is equals to आपल्याला मिळालेला आहे 2 pi r upon v or t is equals to आहे 2 pi upon omega. So this is what is period. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन देखील काढायची आहे. Now frequency means the number of revolutions completed per unit time is called as the frequency. ठीक आहे. एका सेकंदमध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीट होत आहेत, किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीट होत आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज दी फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट इट इज द रेसिप्रोकल ऑफ दी टाइम पीरियड. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू आहे 1 अपॉन पीरियड. ठीक आहे. It is denoted by n. So n is equals to 1 upon period आहे पिरियडचा रेसिप्रोकल. पिरियड किती आहे 2 पाय r अपॉन v. सो n काय असेल मग v अपॉन 2 पाय r. ऑल्सो यू कॅन राईट दॅट n इज इक्वल्स टू ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला ओमेगा अपॉन 2 पाय. So n is the frequency, means the number of revolutions completed per unit time. ठीक आहे. आणि हे त्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत. n is equals to v upon 2 pi r, n is equals to omega upon 2 pi r. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आता आपल्याला ह्याच्या पुढचा भाग बघायचा आहे आणि तो भाग म्हणजे आहे कोनिकल पेंडुलम. राईट. सो आपण पुढच्या भागाकडे आता जाऊयात. ओके, पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे कोनिकल पेंडुलम. ओके, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम हा सिंपल पेंडुलम तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. सिंपल पेंडुलममध्ये काय होतं? येस, सिंपल पेंडुलममध्ये काय घेतलेलं असतं आपण? एक रिजिड सपोर्ट असतो, त्याला एक
थ्रेड लावलेला आहे आणि खाली आपण बॉब लावलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज सिम्पल पेंडुलम. हा जो बॉब आहे, हा बॉब कशा पद्धतीने ऑसिलेट होत आहे, टू अँड फ्रो अशा पद्धतीने ऑसिलेट होत आहे. नाऊ सिम्पल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलममध्ये काय डिफरन्स आहे, तर सिम्पल पेंडुलममध्ये हा जो बॉब आहे ह्याची मोशन कशी आहे, ऑसिलेटरी मोशन होते, टू अँड फ्रो, मागे पुढे मागे पुढे. कोनिकल पेंडुलममध्ये काय होतं, सेम आहे, रिजिड सपोर्ट आहे, थ्रेडला आपण खाली बॉब लावलेला आहे, बट दिस बॉब इज परफॉर्म्स दी सर्क्युलर मोशन. बॉब हा काय करत आहे, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सिम्पल पेंडुलममध्ये ह्या ज्या बॉबची जी मोशन आहे ती कशी आहे, टू अँड फ्रो, मागे पुढे आहे. तर कोनिकल पेंडुलममध्ये बॉबची जी मोशन आहे ती मोशन आहे सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सो आपण व्यवस्थित डायग्राम काढून बघूया. बघा, लेट अस कन्सिडर अ रिजिड सपोर्ट. एक आपण ह्याला स्ट्रिंग लावलेली आहे. ठीक आहे. आणि ह्या स्ट्रिंगच्या एंडला आपण इथे एक छोटासा बॉब लावलेला आहे. नाउ दिस बॉब इज परफॉर्मिंग दी सर्क्युलर मोशन. मग हा बॉब काय करत आहे, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर ज्यावेळेस तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल त्यावेळेस कशी असेल, तो ह्या बाजूला असेल. ठीक आहे. सो ह्याला कन्सिडर करून आपण काय करणार आहोत, एक सर्क्युलर पाथ काढणार आहोत. Okay, so this is the circular path of the pendulum. आपण ह्याला जोडून घेणार आहोत. ठीक आहे. नाउ हा जो सर्कल आहे ही काय होणार आहे, त्याचा रेडियस वेक्टर होणार आहे r. लेट अस अज्युम दॅट द स्ट्रिंग मेक्स अँगल थीटा विथ द मेन, जी त्याची ओरिजिनल पोझिशन आहे, मीन पोझिशन आहे, त्याच्याबरोबर तिचा अँगल होतोय थीटा एवढा त्याचा अँगल होत आहे. एल इज द लेंथ ऑफ दी स्ट्रिंग. ह्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, एल. ही जी हाईट आहे तिला आपण म्हणूयात एच म्हणूयात. ठीक आहे. नाउ तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो बॉब आहे, हा बॉब काय आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बट इट इज बॅलेन्स्ड. परंतु तो कसा आहे, बॅलेन्स्ड आहे. म्हणजेच काय, तर ह्या बॉबचं जे वेट आहे ते कसं वेट ॲक्ट होतं आहे, इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि ते वेट आहे mg. ते वेट काय आहे, mg. ओके, वेट विच ॲक्ट्स इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. Now this weight get balanced with the tension which is in the string. हे जे वेट आहे हे कशामुळे बॅलन्स होतं आहे, तर ह्या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे त्या टेन्शन बरोबर हे वेट बॅलन्स होत आहे. नाव द टेन्शन इज ॲक्ट्स टुवर्ड्स दी रिजिड सपोर्ट. टेन्शन कसं ॲक्ट होतं आहे, टुवर्ड्स दी रिजिड सपोर्ट असं टेन्शन हे ॲक्ट होत आहे. ठीक आहे. नाव mg ह्याला बॅलन्स करतोय, परंतु द बॉब इज मूविंग इन अ सर्क्युलर मोशन. दॅट मीन्स देअर मस्ट बी सेंट्रिपिटल फोर्स. बॉबची मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे. याचा अर्थ काय होतो, तर त्या ठिकाणी काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स हा ॲक्ट होत आहे. परंतु आपल्याला तर कुठं दिसत नाही आहे सेंट्रिपिटल फोर्स. To explain the centripetal force, let us resolve the tension into its two components. टेन्शनला आपण काय करणार आहोत, त्याच्या दोन वेगवेगळ्या कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करणार आहोत. राईट. तर हा कॉम्पोनंट बघा, हा एक कॉम्पोनंट असेल आणि हा एक कॉम्पोनंट असेल. ठीक आहे.
हा एक कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट, राईट. नाउ द कॉम्पोनंट विच इज वर्टिकल, हा कॉम्पोनंट असेल टी कॉस ऑफ थीटा. द कॉम्पोनंट विच इज हॉरिझॉन्टल, तो कॉम्पोनंट आहे टी साइन ऑफ थीटा. ठीक आहे. नाउ टी कॉस ऑफ थीटा इज एक्झॅक्टली अपोजिट to the mg. That means the weight of that bob get balanced with the t cos theta. तर मग आपण हे काय करूया, मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये लिहूयात. काय लिहिणार आहोत आपण, टी कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू एम जी. गिव्ह इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. त्या बॉबचं जे काही वेट आहे ते काय होत आहे, टी कॉस थीटा बरोबर बॅलेन्स होत आहे. ठीक आहे. Now the bob is performing circular motion, that means there must be centripetal force, and this centripetal force is provided by the t sin of theta. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोवाइड करते, तर टी साइन ऑफ थीटा प्रोवाइड करत आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स टी साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा काय आहे, आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे. टी साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तुम्ही एम आर ओमेगा स्क्वेअर असं देखील लिहू शकता. काय लिहू शकतो आपण, एम आर ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे. परंतु आपल्याला इथे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा भाग पुढे घेऊन आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. हेही तुमच्या माहितीत असू देत. ओके. सो टी साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सो इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला टी कॉस थीटा आणि टी साइन ऑफ थीटाच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. ठीक आहे. आता हे दोनही इक्वेशन्सला आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2ला काय करायचं आहे, इक्वेशन 1ने डिवाइड करायचं आहे. मग काय मिळेल आपल्याला, टी साइन ऑफ थीटा अपॉन टी कॉस ऑफ थीटा विच इज इक्वल्स टू टी साइन ऑफ थीटा म्हणजे काय आहे, तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि टी कॉस ऑफ थीटा म्हणजे काय आहे, तर आहे एम इंटू जी. ठीक आहे. ह्या स्टेपपर्यंत सर्वजण आलेले आहेत का, येस. आता ह्या स्टेपला काय करणार आहोत आपण, एम गेट कॅन्सल्ड विथ एम. एम एम दोन्ही काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. मग नेक्स्ट स्टेपला काय होईल, अजून काय कॅन्सल होईल, तर दिस टी गेट कॅन्सल विथ दिस टी. टी देखील कॅन्सल होणार आहे. मग पुढच्या स्टेपला आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला मिळणार आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय आहे, तर टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी. ठीक आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी. आता व्हीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, व्ही इज इक्वल्स टू काय आहे, तर आहे 2 पाय आर अपॉन टी. कुठून मिळालं आपल्याला, आपण आत्ताच फॉर्म्युला बघितलेला आहे बघा. टी इज इक्वल्स टू काय बघितलेलं आहे आपण, 2 पाय आर अपॉन व्ही. सो व्ही इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, 2 पाय आर अपॉन टी. ठीक आहे. तर ह्या व्हीची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, ह्या इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायची आहे. सो काय मिळेल आपल्याला, टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू व्हीचा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर काय होईल मग, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर जी. येस, सर्वांच्या लक्षात येते स्टेप. टॅन थीटा इज इक्वल्स टू काय मिळणार आहे आपल्याला, व्हीचा स्क्वेअर करायचा आहे. व्हीची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय आर अपॉन टी. त्याचा जर का आपण स्क्वेअर केला तर काय मिळणार आहे आपल्याला, 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर जी. नाव दिस आर गेट कॅन्सल्ड विथ आर. ठीक आहे. टी स्क्वेअरला आपण इकडे घेऊन जाऊयात. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल मग इथं, 4 पाय स्क्वेअर, इथे आर शिल्लक राहील, इथं जी इंटू इथे काय होणार आहे, टॅन ऑफ थीटा असं होणार आहे.
ठीक आहे. आता बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड आपल्याला मिळेल टी इज इक्वल्स टू, ह्याचा स्क्वेअर रूट जर का काढलं तर काय मिळणार आहे 2 पाय. ब्रॅकेटमध्ये काय काय शिल्लक राहील, स्क्वेअर रूटमध्ये काय राहील तर आर अपॉन जी इंटू टॅन ऑफ थीटा असं आपल्याला एक्सप्रेशन मिळेल. ओके, सो टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी टॅन ऑफ थीटा. ओके, आता टॅन ऑफ थीटा म्हणजे काय आहे तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा, बरोबर आहे. मग काय होईल आपलं एक्सप्रेशन 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी साइन ऑफ थीटा डिवाइड बाय कॉस ऑफ थीटा असं होईल. ठीक आहे. आता हा जो कॉस ऑफ थीटा आहे, हा कॉस ऑफ थीटा आपण जर का न्यूमरेटरमध्ये वरती घेऊन गेलो तर आपण काय करू शकतो, डिनॉमिनेटरमधून त्याला काढू शकतो. माझ्याजवळ इथे जागा नसल्यामुळे ह्या स्टेपमध्येच मी ॲडजस्ट करत आहे. तुम्ही मात्र काय करायचं आहे, हे पुढच्या स्टेपला लिहायचं आहे. हा कॉस थीटा की जो डिनॉमिनेटरमध्ये आहे डिवाइड होतोय, तो वरती जाऊन काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. सो इट इज आर कॉस ऑफ थीटा अपॉन जी साइन ऑफ थीटा. ठीक आहे. ओके स्टुडंट्स, आता ह्याच्या पुढे आपल्याला कॉस थीटा आणि साइन थीटाच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ओके, सो आपल्याला एक्सप्रेशन मिळालेलं आहे टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट आर कॉस ऑफ थीटा अपॉन जी साइन ऑफ थीटा. राईट. नाव लेट अस कन्सिडर धिस ट्रायंगल. आपण ह्या ट्रायंगलला नावं दिलेली नाहीत, नावं देऊन घेऊया. तिथे ओ आपण कन्सिडर करूया. दिस इज ए बी. ठीक आहे. सो इन अ ट्रायंगल ए ओ बी ह्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होत आहे. सो साइन ऑफ थीटा काय मिळेल आपल्याला ह्या अँगलमध्ये, साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू काय मिळणार आहे. Yes, sine of theta means opposite side upon hypotenuse. So sine of theta is equals to काय मिळेल r upon l मिळेल आपल्याला. So r is equals to काय मिळणार आहे l sine of theta आपल्याला मिळणार आहे. अशाच पद्धतीने जर का आपण cos थीटाची व्हॅल्यू काढली तर ती काय व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला, cos of theta is equals to cos of theta means adjacent side upon hypotenuse. So h upon l मिळेल आपल्याला. ठीक आहे. सो h इज इक्वल्स टू काय मिळणार आहे l cos of theta. ठीक आहे. आता एक्सप्रेशनमध्ये आपण r ची व्हॅल्यू भरूयात. ठीक आहे. एक्सप्रेशनमध्ये काय करूयात r ची व्हॅल्यू भरूयात. इथंच लिहिते मी t इज इक्वल्स टू काय होईल मग 2 पाय अंडर रूट आरच्या ऐवजी काय लिहिणार आहोत आपण एल साइन ऑफ थीटा लिहिणार आहोत. एल साइन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा डिवाइड बाय साइन ऑफ थीटा आणि हा जी असेल. ओके, सो एल साइन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा अपॉन जी साइन ऑफ थीटा. नाउ साइन थीटा गेट कॅन्सल्ड. आता अंडर रूटमध्ये काय शिल्लक राहिलेलं आहे बघा, एल कॉस ऑफ थीटा असं राहिलेलं आहे. आणि आपण बघितलेलं आहे एल कॉस ऑफ थीटा म्हणजे काय आहे एच. एल कॉस ऑफ थीटा म्हणजे काय आहे एच. सो आपल्याला एक्सप्रेशन काय मिळेल मग, येस टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल कॉस ऑफ थीटा म्हणजे एच आणि हा काय आहे जी. सो टाइम पिरियड ऑफ दी कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालेलं आहे 2 पाय अंडर रूट एच अपॉन जी. सो दिस इज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिवोल्यूशन for the conical pendulum. T is equals to 2 pi under root h upon g. Okay students, so let us revise this expression once again. आपण काय केलेलं आहे कोनिकल पेंडुलम बघितलेला आहे. कोनिकल पेंडुलम म्हणजे तर असा पेंडुलम की ज्यामध्ये जो
बॉब आहे दॅट बॉब्स परफॉर्म्स दी सर्क्युलर मोशन. बॉबची मोशन कशी आहे, सर्क्युलर मोशन आहे. आपण इथं डायग्राम देखील काढलेला आहे बघा. रिजिड सपोर्ट घेतलेला आहे, स्ट्रिंगला आपण बॉब लावलेला आहे विच इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. ठीक आहे. नाऊ हा जो अँगल आहे तो आपण थीटा कन्सिडर केलेला आहे. ही लेंथ आहे एल, दिस इज हाईट एच, दिस इज रेडियस वेक्टर आर. नाऊ धिस अँड धिस पॅरलल आहे, त्यामुळे हा जो अँगल जेवढा थीटा आहे तेवढाच इथे पण अँगल थीटा हा असणार आहे. राईट. सो ह्या बॉबवरती जो डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स ॲक्ट होतोय तो काय असणार आहे, वेट. आणि ह्याच्यावरती जे टेन्शन आहे ते टेन्शन ॲक्ट होत आहे इन अपवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने टेन्शन ॲक्ट होत आहे. आता हे बॅलेन्स कसं होतं आहे तर हे दाखवण्यासाठी हा जो कॉम्पोनंट टी आहे ह्याला आपण दोन वेगवेगळ्या कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलेला आहे, टी कॉस ऑफ थीटा आणि टी साइन ऑफ थीटा. नाउ टी cos of theta get balanced with the weight mg, that's why we had taken t cos of theta is equals to mg. Bob is performing the circular motion, that means there must be centripetal force. त्या ठिकाणी काय असणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. मग डेफिनेटली टी साइन ऑफ थीटा हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट सेंट्रिपिटल फोर्स प्रोवाइड करत असणार आहे. सो टी साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. नाउ डिवाइड दिस टू इक्वेशन, सो वी गेट टी साइन ऑफ थीटा अपॉन टी कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी. नाउ एम एम गेट कॅन्सल्ड, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, सो टॅन थीटा इज इक्वल्स टू काय मिळते आपल्याला, व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू जी असं मिळत आहे. ठीक आहे. नाउ टी इज इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन व्ही, हे आपण आत्ताच शिकलेलो आहोत. त्याच्यावरून आपण व्हीची व्हॅल्यू घेतलेली आहे 2 पाय आर अपॉन टी आणि ती व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केलेली आहे. सो व्हीचा आपण इथे स्क्वेअर घेतलेला आहे, आर आर कॅन्सल होतोय. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेलं आहे 4 पाय स्क्वेअर आर अपॉन जी इंटू टॅन ऑफ थीटा. ठीक आहे. आता दोन्ही बाजूंना स्क्वेअर रूट घेतलेला आहे आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे तर 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी इंटू टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ह्या कॉस थीटाला आपण वरती आणलेलं आहे. आता ह्या आरची व्हॅल्यू आपण ह्या ट्रायंगल ए ओ बीमधून काढलेली आहे. आर इज इक्वल्स टू एल साइन थीटा, मग ती व्हॅल्यू ह्या एक्सप्रेशनमध्ये पुटअप केलेली आहे. कॉस थीटा गेट साइन थीटा गेट कॅन्सल विथ दी साइन थीटा. त्याच्यानंतर एल कॉस ऑफ थीटा इथे राहिलेला आहे. हा एल कॉस ऑफ थीटा म्हणजे काय आहे तर एच आहे. सो टाईम पिरियड टी इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे 2 पाय अंडर रूट एच अपॉन जी. ठीक आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड फाइंड आउट केलेला आहे. सो आपण आज इथेच थांबणार आहोत. ह्याचा पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.